आज आपण मॉडर्न पिरियडिक लॉ बघणार आहोत. ज्यावेळेस मेंडेलिव्ह यांनी पिरियडिक टेबलची मांडणी केली होती तोपर्यंत एलिमेंटच्या किंवा अणूच्या आतमध्ये रचना कशी असते त्या ॲटमची याची कुठलीही माहिती नव्हती. त्यानंतर काही काळानंतर इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि जे शास्त्रज्ञ होते ते ॲटममधला इलेक्ट्रॉनची संख्या आणि ॲटॉमिक नंबर यांच्यातील संबंधाचा वैज्ञानिक त्यानंतर घेऊ लागले. तो ॲटॉमिक number in Mendeleev periodic table only indicate the serial number of the element. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर हा केवळ एलिमेंटचा एक क्रमदर्शक असा अंक होता. म्हणजे तो फक्त काय इंडिकेट करत होता? सिरियल नंबर इंडिकेट करत होता, 1 2 3 अशा पद्धतीने. परंतु 1913 मध्ये जे इंग्लिश सायंटिस्ट होते हेनरी मोसले यांनी एक्सरे ट्यूबच्या साहाय्याने जे एलिमेंट होते त्या एलिमेंटमध्ये ॲटॉमिक नंबर आणि त्याच्या ॲटमच्या आतमध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसवर असणारा पॉझिटिव्ह चार्ज व त्याला आपण काय म्हणतो, प्रोटॉनची संख्या, तर याचा प्रयोग करून त्यांनी असं दर्शवलं की जो पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूक्लियसमध्ये तीच ती प्रोटॉनची संख्या असते. त्यानंतर दिस रिव्हेल दॅट ॲटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. म्हणजे त्यानंतर असा नियम मानला गेला तर अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म हा अणुअंक आहे असं त्यानंतर मानलं गेलं. अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेटेड फॉलो. त्यानंतर एक नियम मानला गेला, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतात हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी हे त्याच्या ॲटॉमिक नंबरचे पिरियडिक फंक्शन असतात. सेकंड टॉपिक आहे मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणी आणि आवर्त सारणीचं दीर्घ रूप. The classification of an element resulting from an arrangement of the element in an increasing order of their atomic number is the modern periodic table. आता आधुनिक जी आवर्त सारणी होती म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल होती त्याच्यात मूलद्रव्यांची जी मांडणी केली ती ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये चढत्या क्रमामध्ये ती मांडणी केली. आणि त्या तसं मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन, एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं गेलं. द प्रॉपर्टीज of element can be predicted more accurately with the help of a modern periodic table formed on the basis of atomic number. atomic number च्या बेसिसवर जी मांडणी केली मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्यामुळे एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म, याचं प्रेडिक्शन करणं अचूकपणे करता येते. The modern periodic table is also called the long form of periodic table. तर आधुनिक आवर्त सारणीला जाता काय म्हणतात? आवर्त सारणीचे दीर्घ रूप असंही म्हटलं जातं. In the modern periodic table, elements are arranged in accordance with their atomic number. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटची जी अरेंजमेंट आहे ती
अकॉर्डन्स विथ ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुवांकानुसार केली आहे. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ ड्रॉबॅक ऑफ मेंडलीव पिरियडिक टेबल ॲपियर टू बी रिमूव्ह. त्यामुळे मेंडलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या बऱ्याचशा त्रुटी मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये नाहीशा झालेल्या दिसतात. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. परंतु हायड्रोजनचं जे स्थानाविषयी संदेह होता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, तो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्येही म्हणजे दूर होत नाही. म्हणजे आजही त्याच्या बाबतीत संदिग्धता आहे की त्याची पोझिशन ॲक्च्युली कुठं हवी. We have seen in the previous standard that electronic configuration of an atom, the way in which electrons are distributed in the shell around the nucleus. आपण मागील इयत्तामध्ये पाहिलं की ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत हे त्याच्या न्यूक्लियस भोवतीच्या शेलमध्ये वितरित केलेले असतात. ते इलेक्ट्रॉन स्वरूपन असं आपण त्याला म्हणतो. तर न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय the nucleus is determined by total number of electron in it, and the total number of electron in atom is same as the atomic number. म्हणजे इलेक्ट्रॉन जे असतात ते शेलमध्ये काय असतात, डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये दिलेलं असतं. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या ही ॲटॉमिक नंबर एवढीच असते. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या ही ॲटॉमिक नंबर एवढीच असते. The relation between atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर व त्याचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे याच्यातील संबंध मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. आता पुढचा जो टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं होतं. मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रो फॉर द पिरियड. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ज्या आडव्या ओळीत त्या 7 आडव्या ओळीत 1 2 3 4 5 6 7 अशा प्रमाणे. सिमिलरली 18 वर्टिकल कॉलम इन दिस टेबल आर द ग्रुप 1 to 18. तसेच अशा प्रकारे उभ्या ज्या वर्टिकल उभ्या रेषा आहेत त्या 18 आहेत. 1 2 पासून 18पर्यंत त्याला आपण ग्रुप म्हणतो. द अरेंजमेंट ऑफ पिरियड अँड ग्रुप्स रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. आता आडव्या रेषा आणि उभ्या रेषा याच्यामुळे काय तयार झाले आहेत, बॉक्सेस तयार झालेले आहेत, तक्ते तयार झाले आहेत. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. प्रत्येक बॉक्सच्या अप्पर पोर्शनला म्हणजे वरच्या भागाला काय दिलेलं आहे, ॲटॉमिक नंबर. इच बॉक्स करस्पॉन्ड टू प्लेस ऑफ वन एलिमेंट. आणि प्रत्येक बॉक्स हा एका एलिमेंटसाठी किंवा एका एलिमेंटची तो जागा आहे किंवा जागा दर्शवतो. अपार्ट फ्रॉम दिस 7 रोज 7 ओळींव्यतिरिक्त 2 रो आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. तर पिरियडिक टेबलच्या तळाला बॉटमला अजून 2 वेगळ्या ओळी दाखवल्या. दीज आर कॉल्ड लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. तर त्यांना लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज असं म्हटलं जातं. देअर आर 118 बॉक्सेस इन पिरियडिक टेबल इन्क्लुडिंग द 2 सिरीज. सगळ्या सिरीज म्हणजे सगळ्या जर पिरियडिक टेबल बघितलं तर त्याच्यात आपण 118 आपल्याला तक्ते दिसतात, बॉक्सेस दिसतात. इट मीन्स दॅट देअर आर 118 प्लेसेस फॉर एलिमेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की पिरियडिक टेबलमध्ये किती एलिमेंटची मांडणी केली, 118 एलिमेंटची. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ फ्यू एलिमेंट वॉज एस्टॅब्लिश एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियडिक टेबल इज नाव कम्प्लिटली फिट. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती
प्रयोग सिद्ध झाल्यामुळे आता ती आवर्त सारणी पुन्हा भरली आहे. ऑल द 118 एलिमेंट आर नाव डिस्कवर्ड आणि सर्व 118 मूलद्रव्ये आता शोधली गेली आहेत. द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक. पूर्ण जो पिरियडिक टेबल आहे तो 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केला आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. एक ब्लॉक का आहे एस, एक का आहे पी, एक का आहे डी आणि एक का आहे एफ. अशा प्रकारचे 4 ब्लॉक आहे. एस ब्लॉक कंटेन ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. एस ब्लॉकमध्ये ग्रुप फर्स्ट अँड सेकंड आहे. द ग्रुप 13 to 18 constitute of P block. P ब्लॉकमध्ये 13 to 18 हे ग्रुप दिलेले आहेत. द ग्रुप ऑफ 3 to 12 constitute of D block. D ब्लॉकमध्ये 3 to 12 हे ग्रुप दिलेले आहेत. while the lanthanide and actinide series at the bottom of the F block. आणि जो F ब्लॉक आहे त्या F ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड या 2 सिरीज तिथे आहेत. The D block element are called as transition element. D block element ला काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हटलं जातं. ट्रान्झिशन एलिमेंट. A zigzag line can be drawn in P block of the periodic table. P block टेबलमध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीची zigzag लाईन आपल्याला तिथे दिसणार आहे. The 3 traditional type of element can be clearly shown in modern periodic table with the help of zigzag line. आणि 3 प्रकारचे जे एलिमेंटचे क्लासेस आहेत त्याचं वर्गीकरण आपल्याला त्या झिगझॅग लाईनच्या मदतीने आपल्याला तिथं स्पष्टपणे दिसतं. मेटॅलॉइड एलिमेंट इज लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. या बॉर्डरच्या शेजारी मेटॅलॉइड एलिमेंट आपल्याला तिथं आढळतात. ऑल द मेटल लाय ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन while ऑल नॉन मेटल लाय ऑन द राईट साईड. तर लेफ्ट हँड साईडला काय आहेत? झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साईडला काय आहेत? मेटल. झिगझॅग लाईनजवळ काय आहे? मेटलाइट. आणि झिगझॅग लाईनच्या राईट साईडला काय आहेत? नॉन मेटल आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये दिसतात. नेक्स्ट टॉपिक आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनचं रूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. विदिन अ पिरियड ऑफ नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टी while डिस्टन्स एलिमेंट डिफर वाइडली इन देअर प्रॉपर्टी. एका आवर्तामध्ये म्हणजे पिरियडमध्ये शेजारी असणारे जे मूलद्रव्ये यांच्या गुणधर्मामध्ये प्रॉपर्टीमध्ये आपल्याला फक्त थोडासा फरक असतो प्रॉपर्टीजमध्ये. परंतु जे एलिमेंट एकमेकांपासून दूर आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये जो डिफरन्स आहे तो वाईडली म्हणजे जास्त आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे जवळच्या एलिमेंटमध्ये प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स हा कमी आहे, परंतु लांबचे जे एलिमेंट जर आपण कम्पेअर केले तर त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स कसा आहे? जास्त आहे. एलिमेंट इन सेम ग्रुप शो सिमिलरिटी. सेम ग्रुप कसे दाखवतात? व्हर्टिकल लाईनमध्ये आहे. तर सेम ग्रुपमधले जे एलिमेंट आहे त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? त्यांच्या गुणधर्मांमध्ये सारखेपणा दिसतो. अँड ग्रॅडेशन इन देअर प्रॉपर्टी. तसंच त्यांच्या गुणधर्मांमध्ये काय दिसतं आपल्याला? प्रवणता दिसते, थोडी चेंज होताना दिसते. These characteristics of groups and period in modern periodic table are because of electronic configuration of the element. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या ग्रुपमध्ये किंवा आवर्तांमध्ये
जे वैशिष्ट्य आहे हे एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे आहेत. कशामुळे आहेत हे वैशिष्ट्य? इलेक्ट्रॉनच्या कॉन्फिगरेशनमुळे. इट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड पिरियड इन विच इज टू बी प्लेस. तसंच एखाद्या मूलद्रव्याची आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणात किंवा कोणत्या आवर्तामध्ये ठेवायचं हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सनुसार किंवा त्याच्या स्वरूपावरनं ठरवलं जातं की तो एलिमेंट पिरियडिक टेबलमध्ये कुठल्या ग्रुप्स आणि कुठल्या रोमध्ये येईल हे अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार ठरवलं जातं. नेक्स्ट टॉपिक आहे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. गण व इलेक्ट्रॉन स्वरूप. You will find that number of valence electron in all these elements from group first, that is family of alkali metal, is the same. तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये असं दिसेल की जो ग्रुप फर्स्ट आहे त्यात सगळे अल्कली मेटल आहे आणि या ग्रुप फर्स्टमध्ये सगळ्या एलिमेंटचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते सारखेच आहेत. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय असतं? कुठल्याही एलिमेंटचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहिलं तर सगळ्यात शेवटच्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात किंवा सगळ्यात शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं सोडियम घेतला त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. त्याला लिहिताना फर्स्ट याच्यामध्ये 2, सेकंडची कॅपॅसिटी 8, थर्डची 2, 8, 10 झाला आणि किती उरला? 1. आता सगळ्यात शेवटची शेल ही दिलेली आपल्याला, ही झाली के, एल आणि एम. तर शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. तर हा काय झाला? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा काय झाला? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपण याला म्हणतो. तर जो ग्रुप फर्स्ट आहे त्या ग्रुप फर्स्टमध्ये सगळ्या एलिमेंटचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ह्या कशात सारख्या आहे हे आपल्याला लक्षात येईल आपण जर पिरियडिक टेबल बघितला तर. Similarly, if you look at element from any other group, you will find that number of their valence electron to be the same. त्याच प्रकारे पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही कुठलाही ग्रुप बघितला तरी त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या तुम्हाला सारखीच असेल. म्हणजे उदाहरणार्थ पहिला ग्रुप बघितला तर त्याच्यात सगळे एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 असेल, सेकंड ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 असेल हे आपल्याला दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल एलिमेंट बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम बिलॉंग टू द ग्रुप 2. आता हे जे एलिमेंट आहेत ग्रुप 2मध्ये याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतो. देअर आर 2 इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट शेल. तर यांच्या बाहेरचं जे शेल आहे त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आहेत. देअर आर 7 इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल of the elements such as fluorine, chlorine from the group 17. आता जो ग्रुप 17 आहे त्याच्यात जेवढे इलेमेंट आहे तर प्रत्येक इलेमेंटच्या शेवटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये म्हणजे शेवटची जी शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहे. दॅट इज फॅमिली ऑफ हॅलोजन. तिथे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे त्याला आपण फॅमिली ऑफ हॅलोजन म्हणतो. व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम विथ एनी ग्रुप. कुठल्याही ग्रुपमध्ये जर आता ग्रुप कसा असतो? व्हर्टिकली. तर आपण टॉपपासून बॉटमला गेलो 1 इलेक्ट्रॉनिक शेल गेट्स ॲडेड ॲट टाइम. तर प्रत्येक याच्यामध्ये एक शेल काय होते? वाढत जाते. उदाहरणार्थ जर घेतला पहिला ग्रुप जर घेतला आपण तर पहिल्या ग्रुपमध्ये सुरुवातीला दिलेला आहे हायड्रोजन. त्या हायड्रोजनमध्ये शेल किती? 1. ठीक आहे. पहिल्या ग्रुपमध्ये तर टॉप 1. दुसरं जे आहे
लिथियम. लिथियममध्ये किती शेल आहेत? 2 आहेत. तिसरा जो आहे सोडियम. सोडियममध्ये किती शेल आहेत? 3 आहेत. चौथा कोण आहे? पोटॅशियम. पोटॅशियममध्ये किती शेल आहेत? 4. म्हणजे टॉप टू बॉटम जाताना नंबर ऑफ शेल काय होत आहे? वाढत जात आहे. असं तुम्हाला लक्षात येईल. वन इलेक्ट्रॉन शेल गेट ॲट अ टाइम. म्हणजे एका वेळा एक एक शेल वाढत चालली. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आउटरमोस्ट शेल इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्टिक्युलर ग्रुप. त्यावरून आपण असं सांगू शकतो की जे आउटरमोस्ट शेल आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधलं ते पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुपचं काय आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हावेर ॲज वी गो डाऊन ग्रुप नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे जसं आपण खाली येऊ तसे नंबर ऑफ शेल्स काय होत आहेत? वाढत जात आहेत. डू यू नो युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. युरेनियम जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे? 92 आहे. ऑल एलिमेंट बियॉन्ड युरेनियम 93 to 118. म्हणजे युरेनियम नंतरचे जे सगळे एलिमेंट आहे म्हणजे 93 ॲटॉमिक नंबर असलेल्यापासून 118 ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट आर मॅनमेड. सगळे काय आहेत? मॅनमेड. मॅनमेड म्हणजे ते एका प्रयोगशाळेमध्ये तयार केले, ते नॅचरली नाही आहेत. ऑल दिज एलिमेंट आर रेडिएक्टिव्ह. सगळे काय आहेत? रेडिएक्टिव्ह. म्हणजे त्याच्यातनं किरणं बाहेर येतात. अँड अनस्टेबल. अनस्टेबल म्हणजे व्हेरी रिॲक्टिव्ह आहेत. अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. आणि ते जर आपण असे मोकळ्या जागेत ठेवले तर ते लवकर काय होतात? व्हॅनिश होतात. कारण त्याचं लाईफ कसं खूप कमी आहे. इकडे शॉर्टमध्ये प्रॉपर्टी दिल्या आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक दिल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. एलिमेंटची जी अरेंजमेंट केली तर ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये केलेली आहे. वर्टिकल कॉलम आर कॉल्ड ग्रुप्स. जे वर्टिकल कॉलम म्हणजे उभे जे स्तंभ आहेत त्यांना ग्रुप म्हणतात. देअर आर 18 ग्रुप. टोटल 18 ग्रुप दिले. केमिकल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट इन सेम ग्रुप शो सिमिलरिटी अँड ग्रॅडेशन्स. तर आपल्याला एका ग्रुपमध्ये एलिमेंटची जे केमिकल प्रॉपर्टी त्याच्या सारखेपणा व प्रवणता दिसून येते. हॉरिझॉन्टल रो आर कॉल्ड पिरियड्स. आडव्या ज्या ओळी त्यांना पिरियड असं म्हणतात. देअर आर इन ऑल 7 पिरियड. टोटल किती पिरियड दिले आहेत? 7 पिरियड दिले आहेत. प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर इन अ पिरियड. पिरियडमध्ये एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे जाताना म्हणजे लेफ्टकडनं राईटकडे जाताना एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला हळूहळू बदल होताना दिसतो. इथे आपल्याला पूर्ण पिरियॉडिक टेबल दिलेला आहे. हा एस ब्लॉक, ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड. नंतर हा इकडं पी ब्लॉक आहे, ग्रुप 13 पासून 18. हा शेवटचा इनर्ट गॅसेस आहे ते एलियम, निऑन, आर्गॉन. मध्ये डी ब्लॉक दिला ग्रुप 3 पासून 12. आणि ॲक्टिनाइट सिरीज इथं आहे आणि लॅन्थनाइट सिरीज इथे आणि ॲक्टिनाइट सिरीज ही बॉटम. अशा त्या 2 सिरीज दिल्या. हा असा पूर्ण आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा दिसतो.